Good morning, everybody. आज के कार्यक्रम के अध्यक्ष कैप्टन खरगरे साहब, सीनियर ऑफ मास्टर. आज के अपने मुख्य अतिथि आहे पोर्ट सेफ्टी ऑफिसर मुंडे साहेब, डेप्युटी मॅनेजर सेफ्टी लाल साहेब, इथे मौजूद अपने सर्व फायर स्टाफ. आज आपण आपला या सर्व्हिसचे 65वी वर्षगाठ साजरा करण्यासाठी जमा झाले आहोत. आमची फायर सर्व्हिस 1 एप्रिल 1946 ला स्टार्ट झाली. ते मोदीचे मोठे डॉक्स एक्सप्लोजनच्या नंतर जिथे आपले 231 फायर फायटर्सची आपली जवानांनी म्हणजे आपले पोर्टचे वर्कर्स सर्वांनी आपली जीव दिला. त्याच्यानंतर ही आपली सर्व्हिसची लीव ठेवली गेली. त्याच्यापूर्वी आपली बॉम्बे फायर ब्रिगेडची ऑक्झिलरी युनिट पोर्टला कव्हर करायची. ऑक्झिलरी मुंबई फायर ब्रिगेड, त्यामुळे आपला ऑक्झिलरी AFS सर्व्हिसचे नाव ठेवला होता. पण जेव्हा आपला स्वतःच्या सर्व्हिस स्टार्ट झाली तेव्हा आपला पोर्ट फायर सर्व्हिसचा निर्माण झाला आणि आता त्याला 65 इयर्स कंप्लीट झालेले आहे. आज खुशीचा मौका आहे. आपले सर्व्हिसला आज आपले सिनियर मोस्ट रिस्पेक्टेड ऑफिसर आपले पोर्ट डिपार्टमेंटचे आपले चीफ गेस्ट भेटलेले आहे. आम्ही त्यांच्या इथे स्वागत करण्यासाठी मी आता आपले पोर्ट सेफ्टी ऑफिसरना सांगेन की त्यांना आपले पोर्ट सेफ्टी ऑफिसर पण आहे, त्यांचे पण आम्ही स्वागत करतो. आपले डेप्युटी मॅनेजर सेफ्टी श्री लहान साहेब यांनी त्याच्या तर आपलं सर्व्हिसची 65 इयर्स कंप्लीट झालेले आहे. सर्व्हिसचे बरेच मोठी लहान डेंजरस डिझास्टर्स फायर एमर्जन्सी टॅकल केलेली आहे. ग्लोरियस सर्व्हिस आपण कंप्लीट केलेली आहे. त्या सर्व्हिसला आपण राष्ट्रपतींनी पण रिस्पेक्ट दिलेली आहे. आपल्या सर्व्हिसला एक कलर फ्लॅग एक मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या सर्व्हिसला असतो. ते प्रेझेंट केलेला होता 71 ला जेव्हा आपला मेमोरियल स्टार्ट झाला निर्माण झाला होता. त्या वेळेला आपले चीफ मिनिस्टर होते त्याच्या आधी ते पण होते आणि चीफ मिनिस्टर प्रेसिडेंटने आपल्याला कलर फ्लॅग प्रेझेंट केला होता. आपली सर्व्हिसला आणखी एक रिस्पेक्ट वाढली होती. पूर्ण भारतात आपल्या सर्व्हिसचे एक काफी अच्छा लेवल आहे. जे कोण आपलं पोर्ट फायर सर्व्हिसचं नाव असतं ते पण त्या पोर्ट फायर सर्व्हिस त्याच्यामुळेच फायर सर्व्हिस जे आपण साजरा करतो. बॉम्बे फायर ब्रिगेड पण आपल्याला ड्रिल कॉम्पिटिशनमध्ये घाबरते. आमचे पोर्ट फायर सर्व्हिसचे 38 सेकंडचे ड्रिल कॉम्पिटिशनचे रेकॉर्ड अजूनही कोणी तोडलेले नाही. आम्ही फायर सर्व्हिस ग्रुपमध्ये दरम्यान 16 एप्रिलला एव्हरी इयर आपण ड्रिल कॉम्पिटिशन करतो आहे. त्यातून यापूर्वी पण आपण भाग घेणार आहोत. बॉम्बे फायर ब्रिगेडची टायमिंग 42-43 सेकंड पूर्ण ड्रिलला करावं लागते. आपली टीमने 38 सेकंड्सला नागपूरला जाऊन केलेला होता. रेकॉर्ड कायम आहे. यावर्षी पण आपण त्याच्यामध्ये ट्रॅक करू. पण आपला काय सर्व्हिसने ते स्टाफ कंटिन्यू करतो आहे 20 वर्षी. जसं आपलं हे मोदीवर एक स्टाफ आहे तो कंटिन्यूस 20-30 इयर्स 46 घेतो आहे. पण तरी पण आपण टक्कर देणार आहोत. त्यासाठी तिथे पण आशीर्वाद पाहिजे आम्हाला. तर आता मी पोर्ट सेफ्टी ऑफिसर यांना विनंती करेन की 2 सेकंड बोलावं. आपल्या
आपल्याला मग पाणी म्हणून आपले आपल्या कसे मार्गदर्शन आपल्याला सांगितले आणि गोष्ट आहे आपण 65 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे त्या घरामध्ये वातावरण किंवा कामाच्या पूर्व अतिशय अडचणीचं असतं अशा गोष्टी आपण 65 वर्ष 100% पार्श्वभूमी आपला गटात आपण केलेली आहे की मोदीचा गव्हर्नमेंटचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर 25 मॅनेजमेंटनी व्यवस्थापनाने ठरवलं की आपण स्वतःच फायर ब्रिगेड असावं ॲक्च्युअली फायर ब्रिगेड फायर ब्रिगेडच्या नावाखाली असताना छोट्या मोठ्या आगीला आपण मुंबई जंगल स्टेशनपर्यंत मुंबई फायर ब्रिगेडची गाडी येते परंतु हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर लक्षात आलं की आपली स्वतःची फायर ब्रिगेड असावी आणि 1 एप्रिल 1946 साली 25 स्टाफसोबत मुंबई फायर ब्रिगेडचे 25 कर्मचारी येऊन ही सर्व्हिस सुरू केली आणि आपला व्याप वाढत आज आपण जवळजवळ 250 काम करत आहोत. आपण नुसतं फायर फायटिंग बघण्यात आलेलं आहे फायर आग होता आग लागली फक्त एक फायर निर्माण गव्हर्नमेंटमध्ये फायरला डिझाईन शेडमधूनच तुम्ही जर व्यवहार केला तर तुम्हाला अतिशय आज आपण पाहतो तर फक्त फायर टीम सुरू झालेली आहे पर्यंत इस्टॅब्लिशमेंट सेक्शन जो आपला अजून चांगल्याप्रकारे काम करू शकतो आपण की आपला ज्या वेळ वाचतो आपल्याला आपण होत राहणार किंवा अतिशय रिफाईन काम करू शकतो किंवा मेंटेनन्स इन्स्पेक्शन यासाठी आपल्याला आणखी चांगल्या आपल्या फायर ब्रिगेडमध्ये भाग टाकायची आहे त्याच्यामुळे आपण हे काम चांगल्या प्रकारे करू शकतो मेंटेनन्स टेस्टिंग त्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन बिंग आवश्यक आहे जे आता आपण करतो आहोत पण पुढ्या दिवसामुळं आपण पुन्हा 100% कव्हरेज करू शकत नाही किंवा ट्रेनिंग हे सुद्धा अंग आहे फायर सर्व्हिसचा त्याला आपल्याला दुसरं करू शकतो वेगवेगळे सेमिनार वर्कशॉप ट्रेनिंग जिथे कुठे असतील फायरचे तर नक्की आपण आपल्या टीमला पाठवतो त्याच्यामुळे आपल्याला आपलं डेव्हलपमेंट करत असेल स्किल दाखवत असेल आपल्या ज्ञानात भर पडेल आणि आपण अतिच चांगली सेवा मुंबईला देऊ शकतो आपला परिसर बघितला तर खूप आवडलेला परिसर आहे गुलाबा वसंत दामोदे रामपूर विचार रिकॉर्ड अतिशय हजार हंडी आपण करतो इथे 6 फॅमिली इन्स्टिट्यूट लावलेले आहेत परंतु त्या कामगारात सुद्धा आपण तेवढंच समक्ष राहिलं पाहिजे किंवा ते वारंवार ट्राय केली पाहिजे तरच आपल्याला अतिशय आपण फ्रीली ते मुवमेंट करू शकतो त्याच्या वेळेवर ते अडचण नाही मन आपण घाबरून जाणार नाही आणि त्याचबरोबर आता आपण आधीची स्थिती पाहतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यासाठी आपल्याला सुद्धा आपली तयारी करणं आवश्यक आहे फ्युचर जे आहे एक्सपान्शन जे आहे आतापेक्षा आणखी एक्सपान्शन होणार आहे केमिकल जेटी विचारला पिपॉला किंवा आयजेटी विचारला हा जे एक्सपान्शन आहे आणि आता फायर प्रिव्हेन्शन ऍक्ट लाईफ सेफ्टी ऍक्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा महाराष्ट्राने सुरू केला आहे तो ऍक्ट आजपर्यंत महाराष्ट्राने होता परंतु काही घटना घडल्यानंतर हा फायर प्रिव्हेन्शन